प्रेमाने बोला दळण निरंकारजी। आज हे संत निरंकारी मंडळामार्फत जे ते काही सेवा दल आणि काही महापुरुष इथे आलेले आहे, तर इथे स्वच्छ जल आणि मन स्वच्छ अशा माध्यमातून हे आज जे काही सेवाभाव या महात्म्यांनी केलेले आहे, हे स्वतः विनामूल्य खर्च करून इथे महात्मे आलेले आहेत आणि स्वतः मनापासून त्यांनी सेवा केलेली आहे। कारण जेव्हा निरंकारी मंडळाचं मनामध्ये घाण नसते की तनापासून ते सेवा करत असतात आणि हा भाव इथे पंढरपूरमध्ये आज त्यांनी साबित करून दाखवलेला आहे। या निरंकारी मंडळामध्ये असे बरेच प्रोजेक्ट राबवले जातात। स्वच्छता अभियान असू दे, कल्पतरू वृक्षाचा असू दे किंवा रक्तदान शिबिर असू दे, अशा अनेक मोहिमे या संत निरंकारी मंडळातून राबवले जातात। आणि इथे खरंच मन स्वच्छ असेल तर ह्या नदीमध्ये पण असा स्वच्छता जो काही घाण प्रवाह होता तोही या सर्व महात्म्यांनी अगदी तळमळतेच्या मनाने ह्यांनी स्वच्छ केलेले आहे। आणि मन स्वच्छ असेल तर आज सगळं सुंदर दृश्यही स्वच्छ दिसेल, हा भाव इथं स्थापित केलेला आहे। प्रेमाने बोलूया, प्रेमाने बोला धनंकारजी। आज संत निरंकारी मंडळाच्या वतीनं सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड तीर्थक्षेत्र असलेली पंढरपूर नगरीच्या चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये पंढरपूर ब्रँच, मंगळवेढा ब्रँच आणि चळे ब्रँचच्या माध्यमातून सर्व सेवादल, महापुरुष, बहिणजी, संचालक, मुखी या सर्वांच्या माध्यमातून सोलापूरचे झोनल इंचार्ज आदरणीय इंद्रपाल सिंग नागपालजी यांच्या सूचनेनुसार, यांच्या आदेशानुसार आज या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये स्वच्छ जल, सुंदर जल, अमृत जल असा हा निरंकारी मिशनचा कार्यक्रम या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत राबवण्यात आला। आणि हे कार्यक्रम राबवत असताना निरंकारी मंडळाविषयी असलेली जी लोकांची कल्पना आहे, संकल्पना आहे, विचार आहेत, तर या विचारधारेला त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची मंडळाविषयी सहानुभूती निर्माण झालेली आहे। आणि या तीर्थक्षेत्र या ठिकाणी बरीच लोक महाराष्ट्रातून येतात आणि आपण पाहिलं असेल की चंद्रभागा ही अतिशय घाण होती। ज्यावेळेस सेवा दलाने ही स्वच्छ केली त्यावेळेस सगळ्याच्या मनाची भावना बदललेलीच आहे, मन तर पवित्र आहेच, त्याचबरोबर जल आपण जे पितो ते पाणी सुद्धा स्वच्छ पाहिजे। अशा पद्धतीनं निरंकारी जगतामध्ये आज पूर्ण भारतभर हा अमृत जल हा कार्यक्रम चालू आहे। आणि तोच कार्यक्रम निरंकारी मिशनच्या माध्यमातून पंढरपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे। सद्गुरू बाबा हरदीसिंग महाराज यांचा 23 फेब्रुवारीला वाढदिवस असतो, तो गुरुपूजा दिवस म्हणून साजरा केला जातो। तर त्याचं एक माध्यम म्हणून ती गुरुपूजा ही जल स्वच्छ करून पूर्ण निरंकारी मिशन साजरं करतं। त्यामुळं समाजामध्ये या मिशनविषयी असलेली संकल्पना ती आज अतिशय चांगली झालेली आहे। म्हणून अशा पद्धतीनं वारंवार समयचे सद्गुरू सुदीक्षा सविंदर हरदीसिंग महाराज यांनी वारंवार अशा पद्धतीची सेवा आम्हाला द्यावी आणि आम्ही त्या सेवेच्या माध्यमातून सर्वांनी आशीर्वाद घ्यावा, अशा पद्धतीचं या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी वाघमारे साहेब यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणितीताई भालके आणि त्यांचं पूर्ण जे नगरसेवकाचं मंडळ आहे त्या सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि आम्ही ही सेवा आज या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। आणि या सेवेसाठी आदरणीय महेश कुटेजी हे ज्ञानप्रचारक, वैद्यजी हे पण ज्ञानप्रचारक महात्मा या ठिकाणी आज उपस्थित आहेत। पंढरपूरच्या मुख्य गीताताई घोडकेजी, चळेचे मुख्य दिगंबर वाघमोडेजी आणि मंगळवेढचे मुख्य युवराज कोळीजी यांची सर्वांची टीम या ठिकाणी येऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वच्छता केलेली आहे, अतिशय चांगलं जल स्वच्छ केलेलं आहे। बरीच महाराष्ट्रात कुठं जरी एखादा घरातला व्यक्ती मरण पावला तर त्याची अस्थी सोडण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम केला जातो आणि त्याचबरोबर त्याचे कपडे पण पाण्यामध्ये सोडतात। वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, देवाचे फोटो, अनेक जे काही नको असलेले साहित्य चंद्रभागेत आणून टाकतात। तर त्याची संकल्पना आमच्या सेवादल महात्म्यांनी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून, प्रबोधन करून त्यांची मनस्थिती आज बदललेली आहे। तर अशा प्रकारे सर्व ठिकाणी जगभर हा कार्यक्रम मिशनच्या माध्यमातून चालू आहे। तोच कार्यक्रम आज पंढरपूर या ठिकाणी साजरा करण्यात आपण बघितलं असेल की सकाळी 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत हे स्वच्छ जल, सुंदर जल हा प्रोग्राम चंद्रभागा वाळवंटामध्ये या ठिकाणी चालू आहे। आणि याच प्रोग्रामासाठी विशेष अतिथी म्हणून या पंढरपूरचे युवा नेते आदरणीय प्रणव परिचारक मालक यांनी सुद्धा या स्वच्छता अभियानाला भेट दिली आणि त्यांनी सुद्धा संत निरंकारी मंडळाबद्दल अतिशय चांगले उद्गार या ठिकाणी काढले की त्यांच्या मनामध्ये सुद्धा, जनतेमध्ये सुद्धा प्रत्येक संस्थेने हे कार्य करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर निरंकारी मंडळ ही प्रत्येक वर्षी रक्तदान असू द्या, स्वच्छता अभियान असू द्या आणि कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने मनापासून सहभाग घेतात। म्हणून निरंकारी मंडळाचे कौतुकी
आदरणीय प्रणव मालकाने या ठिकाणी केलेलं आहे, तेव्हा मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद